नमस्कार श्रोतेहो, STCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. प्रेमकथा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सादर करीत आहोत कथेचा चौथा भाग, मायाच्या मनात राजकडे परत जाण्याचा विचार. मीत बेडजवळ आला. त्याला त्याच्या बेडवर झोपायचं होतं, पण माया ऑलरेडी बेडच्या एका साईडला झोपलेली होती. मीतला खूप झोप येत होती. त्याला काय करावं हे कळत नव्हतं. थोडा विचार केल्यानंतर त्याने निर्णय घेतला की तो तिथेच बेडवरच झोपेल. आफ्टर ऑल तो त्याचा बेड होता. बेड तसा भरपूर मोठा होता, पण झोपेमध्ये जर तिला चुकून स्पर्श झाला तर उगाचच गैरसमज होईल या कारणास्तव त्याने त्याच्या आणि तिच्यामध्ये 2 मोठ्या उशा ठेवून एक भिंत तयार केली. पहाटेचे 5 वाजले. मायाला जाग आली. दररोज 5 वाजता उठायची तिची सवयच होती. जणू काही डोक्यात पहाटे 5चा अलार्मच लावलेला आहे. तसं तिला आज काही विशेष काम नव्हतं. तिला कामावर जावं लागणार नव्हतं, कारण तिच्या रेस्टॉरंटमधून सुद्धा तिने वार्षिक सुट्टी घेतली होती. राजसोबत लग्न झाल्यानंतर त्यांचा हनीमूनचा काही प्लॅन नव्हता, पण त्याच्यासोबत वेळ घालवता यावं यासाठी ही सुट्टी होती. पण तिला त्यावेळी या सगळ्याची कल्पना नव्हती. त्या धोका दिलेल्या माणसाचा आता काही विचार करायचा नाही असा विचार करून ती बेडवरून उठली. काल तिच्या रूमवर जाऊन जे सामान आणलं होतं ते उघडलं. राजने तिला दिलेल्या सगळ्या गोष्टी एका साईडला काढल्या आणि त्या गोष्टी फेकून देण्याचा निर्णय घेतला. त्याने त्यांच्या नात्याला तडे जाऊ दिल्याबद्दल तिला खूप वाईट वाटलं होतं, पण तिला त्यातून पुढे जाण्याची गरज होती. ती फ्रेश झाली. तिच्या सकाळच्या विधी उरकल्या. घड्याळात नुकतेच 6 वाजून गेले होते. खाली जाऊन कोणी स्टाफ दिसतोय का, ज्याच्याकडून एखादी कचऱ्याची बॅग घ्यावी यासाठी ती खाली निघाली. खाली आल्यावर तिला किचनमध्ये उभी असलेली रोजी दिसली. गुड मॉर्निंग मॅम, रोजीने तिला पाहिल्यावर ग्रीट केलं. खरं पाहिलं तर राजाध्यक्ष परिवाराची सून मनाने आणि राहणीमानाने इतकी साधी असेल असं रोजीला कधीही वाटलं नव्हतं. गुड मॉर्निंग रोजीजी, माया म्हणाली. सांगून सुद्धा रोजीने मायाला मॅम म्हणून संबोधले होते, त्यामुळे आपण सुद्धा तिला तसेच रिस्पेक्ट देऊन बोलायचं असं मायाने ठरवलं होतं. तुम्ही मला तसं म्हणणं योग्य नाहीये, रोजी म्हणाली. राजाध्यक्षांच्या घरामध्ये तिने 30 वर्षाहून अधिक काळ काम केलं होतं आणि त्या कुटुंबातील व्यक्तींचा आदर करणं तिचं कर्तव्य होतं. का पण एखाद्या स्त्रीचा आदर केल्याने कोणाला राग का येईल, मायाने विचारले. तुम्ही मला फक्त रोजी म्हणा, रोजी तिचा प्रश्न टाळत म्हणाली. बंगल्यात राहणाऱ्या प्रत्येकाला मीतचा स्वभाव माहीत होता. मला कचऱ्याची पिशवी मिळेल का, मला काही गोष्टी फेकून द्यायच्या आहेत, तो विषय तिथेच थांबवत माया म्हणाली. तुम्हाला काही करायची गरज नाहीये मॅम, तुम्ही नाश्ता करून घ्या. तुमचा नाश्ता झाला की एका मुलीला कचरा साफ करायला पाठवीन. ज्या गोष्टी फेकून द्यायच्या आहेत ते तिला सांगा, ती करेल, रोजी म्हणाली. कालच घरात नवीन लग्न होऊन आलेल्या मुलीला अंगमेहनत करावी लागू नये आणि मुळात राज्याध्यक्षांच्या एकुलत्या एक नातवाच्या पत्नीला काही काम पडू नये, नाहीतर मीत आणि आजोबा रागावतील या भीतीने रोजी सगळी काळजी घेत होती. मॅम, तुम्हाला नाश्त्यामध्ये काय खायला आवडेल, रोजीने विचारले. रोजीजी, तुम्हाला माझ्यासाठी नाश्ता बनवण्याची गरज नाही, माझा मी नाश्ता बनवून घेईन, मायाने उत्तर दिले. तिला स्वयंपाकाची आवड होती आणि तिने आजपर्यंत स्वतः स्वयंपाक केला होता. सॉरी मॅम, मी ते करू शकत नाही. काल तुम्ही स्वतःहून डिनर बनवलं, काल मी तुमचं ऐकलं, पण आज मी तुम्हाला असं करू देणार नाही, रोजी म्हणाली. दोघींमध्ये हा संवाद चालू होता. इतक्यात त्यांना मागून आवाज आला. तिला जे करायचं आहे ते करू द्या, रोजीला उद्देशून मीत बोलला. मीतचा आवाज ऐकून दोघी मागे वळल्या. नाईट कोटमध्ये मीत दिवाणखान्यातून किचनमध्ये येताना दिसला. त्याचे केस संपूर्ण विस्कटलेले होते. झोपून उठल्यामुळे त्याचा चेहरा अधिकच तजेलदार दिसत होता. त्याच्या कपाळावर आलेले त्याचे केस त्याने मागे सरकवले आणि मायाकडे नजर फिरवली. कालपासून आज कुठे मायाला त्याला नीट निरखून बघता आले होते. त्याची जॉ लाईन अतिशय परफेक्ट होती,
जणू काही देवाने फूटपट्टीने मोजून बनवली आहे. खरोखरच तो खूप हँडसम दिसत होता. गुड मॉर्निंग, तो मायाकडे बघत म्हणाला. गुड मॉर्निंग, त्याच्याकडे पाहत भानावर येत ती म्हणाली. त्याचा आवाज तिचं लक्ष वेधून घेत होता. आपण आत्ता बोलू शकतो का? त्याने विचारले. रोजी लगेचच खाली वाकून त्यांना एकांतात तिथे सोडून निघून गेली. त्या दोघांमध्ये नॉर्मल नवरा बायकोसारखे नाते नाहीये हे रोजीला लक्षात येत होते. तिच्या हावभावावरून मीतला ते जाणवले देखील होते आणि म्हणूनच त्या दोघांमध्ये बोलण्यासारखे भरपूर काही होते. हो, नक्की, मायाने उत्तर दिले. तिलाही अनेक गोष्टी त्याला विचारायच्या आणि सांगायच्या होत्या, पण इथे त्या बोलणं ठीक नव्हतं. रोजी, मीतने तिला बोलवलं. ती परत आली आणि वाकून त्याला ग्रीट केलं. येस यंग मास्टर. कुणाला तरी बोलवून घे आणि तिला ज्या गोष्टी फेकून द्यायच्या आहेत त्या गोळा करायला सांग. मीत मायाकडे इशारा करत म्हणाला. आणि हो, दादूसाठी दुपारचे जेवण देखील तयार करा. माया आज त्यांना भेटायला जाणार आहे, तो पुढे म्हणाला. मीतला ती आजोबांकडे जायला नको होतं, पण आजोबांना तिने आज भेटायला येणार असं प्रॉमिस केलं आणि जर ती गेली नाही तर उगाचच ते काळजीत पडतील असं त्याला वाटलं. आणि तसे पण हॉस्पिटलमध्ये त्यांना फार एकटं वाटतं, तेवढीच मायाची त्यांना कंपनी होईल असा विचार देखील त्याच्या मनात आला. चल वर जाऊयात, महत्वाचं बोलायचं आहे, मीत पायऱ्यांकडे जात म्हणाला. मीतच्या मागे मायासुद्धा वर जायला निघाली. निघण्यापूर्वी तिने रोजीकडे पाहिले आणि स्मित हास्य केलं. मीत वरच्या मजल्यावर गेला, पण बेडरूममध्ये जाण्याऐवजी स्टडी रूमकडे गेला. माया त्याच्या पाठोपाठ तिथे गेली. ते तिथे बोलू शकत होते. बसून घे. खुर्चीवर बसत मायाला सुद्धा बसण्याची विनंती केली. ती त्याच्याजवळ बसली, पण त्यांच्यात थोडे अंतर होते. मायाने आजूबाजूला नजर फिरवली. भिंतीवर लटकवलेले एक मोठे पोर्ट्रेट तिला दिसले, ज्यात आजोबा होते आणि त्यांच्यासोबत एका पुरुष आणि स्त्रीच्या मांडीवर एक लहान मुलगा बसलेला होता. तो मीत असावा असं मायाला वाटलं. फोटोमध्ये तो किती गोंडस दिसत आहे हे तिला जाणवलं. आपल्याला आपल्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट आणि अटींबद्दल चर्चा करायची आहे. तिचे लक्ष आपल्याकडे ओढून घेण्यासाठी मीत म्हणाला. त्यांना एकत्र राहण्यासाठी आणि एकमेकांचा आदर करण्यासाठी काही अटींवर चर्चा करणे गरजेचे होते. ठीक आहे, भानावर येत माया म्हणाली. मीत सोबत केलेलं लग्न हे आवेगातून झालेलं लग्न होतं, त्यामुळे तिला विश्वास होता की यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. सर्वप्रथम मी रोमॅन्टिक जोडीदार शोधत नाहीये, मीतने सुरुवात केली. मी पूर्णपणे सहमत आहे. मी सुद्धा अनोळखी व्यक्तीसोबत रोमांस करू शकत नाही, किंबहुना विचार सुद्धा करू शकत नाही, माया म्हणाली. माझ्या मरणाऱ्या आजोबांना दाखवण्यासाठी मला फक्त बायकोची गरज होती. 1 वर्षानंतर आपण वेगळ्या मार्गाने जाऊ. 1 वर्षानंतर तुला पाहिजे ते तू करू शकतेस, पण तोपर्यंत तुला माझी पत्नी म्हणून राहावं लागेल. काळजी करू नकोस, मी त्यानुसार तुला नुकसान भरपाई देईन, मीत म्हणाला. माझे तुझ्यासोबत लग्न झाले आहे. जरी तो निर्णय मी विचार करून घेतला नसला तरी मी त्याला आता बदलू शकत नाही. आपण दोघे शांततेने जगूयात आणि मित्र बनण्याचा शक्य तितका प्रयत्न करूया, माया म्हणाली. फ्रेंड्स, माया उभी राहिली आणि हँडशेकसाठी हात पुढे करत म्हणाली. येस फ्रेंड्स. मीत सुद्धा उठून उभा राहिला आणि तिचा हात हातात घेतला. तिच्या कोमल हाताला स्पर्श झाल्यावर एक वेगळीच भावना त्याला आली. खूप दिवसांपासून त्याचा कोणी नवीन फ्रेंड बनलेला नव्हता. मायासारखी निरागस मैत्रीण आयुष्यात असणे काय वाईट होतंय. तुला नाश्ता करायचा आहे, मायाने विचारले. आता तिला बरे वाटत होते. मी नाश्ता करत नाही, मीत कडकपणे म्हणाला. नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे मील आहे, माया हसत म्हणाली. राजने तिला दिलेला धोका ती अजूनही विसरली नव्हती. किंबहुना केवळ 1 दिवसामध्ये ते सगळं विसरून जाणं शक्यही नव्हतं, पण त्या वस्तुस्थितीपासून स्वतःचे लक्ष विचलित करण्यासाठी ती सर्व प्रकार करत होती. हो, तरी पण मला नाश्ता करायचा नाहीये, मी पूर्वीपेक्षा अधिक तीव्रपणे म्हणाला. ओ, पण लक्षात ठेव, मी एक चांगली कुक आहे, माया खात्रीने म्हणाली. असू देत, मी शांतपणे म्हणाला आणि निघून गेला. कदाचित त्याला नाश्ता करायला आवडत नसेल.
ती स्वतःशीच कुजबुजली आणि स्टडी रूमच्या बाहेर पडण्यापूर्वी स्मिथ हास्य केलं. मीतच्या पाठोपाठ ती बेडरूममध्ये गेली. तोपर्यंत मीत आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. बाथरूममधून तो बाहेर यायची वाट बघत ती बेडवर बसली. तिने काल आजोबांना प्रॉमिस केलं होतं की त्यांना आज हॉस्पिटलमध्ये भेटायला येईल. त्यांना दिलेलं प्रॉमिस पाळणं तिचं कर्तव्य असल्यासारखं तिला वाटलं. ती त्यांना भेटून नंतर कपडे खरेदी करण्यासाठी जाणार होती. मीतने तिला शॉपिंगसाठी तसे पण कार्ड दिलेलं होतं. थोड्या वेळात मीत बाहेर आला. तिच्या मनात एक विचार आला आणि तिने त्याच्याशी बोलायचे ठरवले. मिस्टर राजाध्यक्ष, तिने सुरुवात केली. मीतने एकदम तिच्याकडे आश्चर्याने नजर फिरवली. त्याला लक्षात आलं की कालपासून आज माया त्याला पहिल्यांदा नावाने बोलावत आहे, पण त्याच्या फर्स्ट नावाने नाही तर आडनावाने. तसे पण या सगळ्याचा विचार करून काही फायदा नाहीये. 1 वर्षानंतर वेगळंच व्हायचं आहे. त्यात कोणत्याही नावाने बोलवलं तर काय फरक पडतो? रिस्पेक्ट राहायला पाहिजे, इतकंच. असं विचार करून मीतने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. हां बोल, मीत म्हणाला. माझ्या लग्नामुळे मी कामावरून सुट्टी घेतली होती. ती फक्त 3 आठवड्यांसाठी आहे. सुट्टी संपल्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू होईन, ती म्हणाली. मला वाटत नाही की ही चांगली कल्पना आहे, तो हळुवारपणे म्हणाला. स्त्रिया कशा प्रकारे नोकऱ्या मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्याच्या बाबतीत संवेदनशील असतात हे त्याला माहिती होतं. आपल्या पत्नीला काम करण्यास नकार देणारा माणूस म्हणून त्याला आपली प्रतिमा बनवायची नव्हती. गोंधळलेल्या मायाने विचारले, काय म्हणायचं आहे तुला? अधिक उतावीळ आणि रागाच्या स्वरात न जाता तिने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मीत म्हणाला, माझी पत्नी, राजाध्यक्ष परिवाराची एकुलती एक सून, असं एखाद्याच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणं योग्य दिसणार नाही. मायाला माहिती होते की तिने देशातील एका मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं आहे, पण तिने ज्याच्यासोबत लग्न केलं आहे ती कितीही मोठी व्यक्ती असली तरी किचनमध्ये काम करणे हा तिचा छंद होता. तो तिचा एकमेव इन्कम सोर्स होता. म्हणजे मी काम करू नये असं तू म्हणत आहेस? मायाने गोंधळून विचारले. नाही, मी म्हणत आहे की याच्याऐवजी आपण काहीतरी दुसरा मार्ग शोधूया. कदाचित मी तुला कोणत्याही कंपनीमध्ये मोठ्या पदाची नोकरी मिळवून देऊ शकतो, किंवा तू तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतेस, मीत म्हणाला. व्यवसायाचा उल्लेख ऐकताच माया आश्चर्यचकित झाली. तिचे स्वतःचे रेस्टॉरंट उघडण्याचे स्वप्न होते. शहरातील जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे की काल आपलं लग्न झालंय, त्यामुळे ते आपल्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देत असतील. माझ्या स्टेटसला शोभेल अशा पर्यायाचा विचार केला तर बरे होईल, मीत म्हणाला. तिच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे लगेच व्यवसाय सुरू करणे हा योग्य पर्याय नाहीये असं तिला वाटलं. त्यांच्यामध्ये अजून कॉन्ट्रॅक्ट झालेलं नव्हतं, त्यामुळे काही निर्णय घेण्याच्या आत सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे असं तिला वाटलं. मीतला लवकर मीटिंगसाठी निघायचे होते. कॉन्ट्रॅक्टबद्दल रात्री चर्चा करूयात असं ठरवून मीत निघाला. मायाने आज न विसरता त्याचा फोन नंबर घेतला. त्याचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्यासाठी जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा तिच्या सोशल मीडियावर अनेक कॉल्स आणि टेक्स्ट मेसेजेस आलेलं तिला लक्षात आलं. शहरातील एका अब्जाधीशासोबत लग्न केल्यामुळे सर्वजण तिचे अभिनंदन करत होते. त्यांच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती. काही मीडिया हाऊसेस तर तिला मुलाखत देण्याची विनंती करत होते. त्यांना नकार देण्याआधी मीतशी बोलायचे असे तिने ठरवले. तिच्या काकूंच्या मेसेजवर तिची नजर पडली. माया आपल्या वडिलांना कधी भेटली नव्हती, पण तिची आई मरण्यापूर्वी तिच्या आईसोबत काही वर्षे ती राहिली होती. तिची आई गेल्यानंतर 6 महिने तिच्या काकूने तिचा सांभाळ केला होता आणि नंतर तिला अनाथाश्रमात पाठवले होते. कॉलेज संपल्यानंतर जेव्हा मायाला जॉब लागला तेव्हा तिची काकू परत तिच्या आयुष्यात आली. जेव्हा कधी ती तिला कॉल करत असे तेव्हा ती मायाकडे पैशाची मागणी करत असत. मायाने काकूसोबत घालवलेले वर्ष खूप यातना आणि शारीरिक अत्याचारात घालवले होते, पण परत येऊन पैसे मागायला तिला लाज वाटली नव्हती. मेसेजेसमध्ये तिच्या काकूंनी एक लिंक पाठवली होती, ज्यामध्ये मायाच्या सरप्राईज लग्नाबद्दल लिहिलेला लेख होता. तो लेख खरा आहे का याची खात्री करून घेण्यासाठी तिने मेसेज केला होता.
मायाने ती लिंक उघडली आणि तो लेख वाचला. त्या लेखामध्ये माया कशी रहस्यमय मुलगी आहे हे सांगितले होते. जाऊ देत. एक दीर्घ श्वास घेऊन ती स्वतःशीच कुजबुजली. तिने फोन खाली ठेवला. मेसेजेस आणि कॉलला उत्तर देण्यात अधिक वेळ वाया घालवला तर उशीर होईल आणि आज तिच्या टू डू लिस्टमध्ये असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार नाहीत याची तिला जाणीव झाली. आंघोळीसाठी ती बाथरूममध्ये गेली. बेडरूम इतकंच बाथरूमसुद्धा मोठं होतं. अनेक प्रकारचे सोप्स, शॅम्पू, फेस वॉश, बॉडी वॉश इत्यादी खूप साऱ्या गोष्टी तिला तिथं दिसल्या. एखाद्या ब्युटी शॉपमध्ये आलोत असं फिलिंग तिला आलं. मीतने नुकताच वापरलेला फेस वॉश तिला दिसला. तिने तो उचलला आणि त्यावर लिहिलेल्या कंपनीचे नाव वाचले. राजसुद्धा तोच फेस वॉश वापरायचा. नकळत तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. भूतकाळात परत जावं आणि राजला आपल्यासोबत लग्न करण्यासाठी राजी करावं असं तिच्या मनात येऊन गेलं. त्याच्यासमोर गुडघे टेकले तर कदाचित तो लग्न करण्यासाठी राजी होईल असं तिला वाटलं. ती बाथरूमच्या जमिनीवर बसली. तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. तिने स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलीचं एका अब्जाधीशाशी लग्न झालं आहे, मीडिया हाऊसेस तिची मुलाखत घेण्यासाठी वाट पाहत आहेत, तरीही ती मुलगी ज्याच्या नावावर 10 लाखांपेक्षा सुद्धा कमी कॅश बँकेमध्ये आहे आणि ज्याने ऐन लग्नाच्या दिवशी तिला धोका दिला होता, त्याच्या आठवणीमध्ये रडत होती. राजसाठी ती रडत आहे याचा तिला तिरस्कार वाटत होता, पण तिला रडणं थांबवता आलेलं नव्हतं. एखाद्याला हे कळलं असतं तर वेडेपणा वाटला असता, पण खरोखरच तिचे राजवर अगदी मनापासून प्रेम होतं आणि त्याला इतक्यात विसरणं तिला अवघड जात होतं. ती त्याला मिस करत होती. प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये राजच्या आठवणी भरल्या होत्या. कितीही नाही म्हणलं तरी तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं. आत्ताच्या आत्ता राजकडे जावे आणि गुडघे टेकून माफी मागावी असं तिला वाटायला लागलं. जास्तीत जास्त काय होईल की माझं सेल्फ रिस्पेक्ट कमी होईल, पण ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्यासोबत आयुष्य घालवायला मिळणे हे कुठल्याही अब्जाधीशाच्या संपत्तीपेक्षा कवडी मोलाचं होतं. असंही कॉन्ट्रॅक्ट पेपरवर आणखीन सह्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे मीच सोबत या गोष्टीवर बोलून राजकडे परत जावं की काय असं तिला वाटायला लागलं. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.